हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की डिझाईन टॅबचा यूज करून आपण कशा पद्धतीने या चार्टला एलिमेंट ॲड करू शकतो किंवा तो चार्ट टाईप कशा पद्धतीने चेंज करू शकतो आणि या चार्टला एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती कशा पद्धतीने आपण शिफ्ट करू शकतो किंवा या शीटवरून दुसऱ्या शीटवरती कशा पद्धतीने मूव्ह करू शकतो. हे सर्व ऑप्शन्स आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलला ओपन करून त्याच्यामध्ये जो मी या डिझाईन टॅबबद्दल जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने ऑन दी स्पॉट या चार्टचा टाईप चेंज कसा करू शकतो आणि त्याला एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती कशा पद्धतीने मूव्ह करू शकतो हे आपण पाहू शकाल. आता आजचा जो पॉईंट आहे तो आहे या चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन टॅब तर एक्सप्लेन करून झालेलाच आहे. तर आता हा राहिलेला आहे जो फॉर्मॅट टॅब. हा जो फॉर्मॅट टॅब आहे त्याचा नक्की कशासाठी उपयोग होतो तर ते आज आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या स्टेप्समधून कशा पद्धतीने आपण या चार्टला एडिट करू शकतो किंवा या चार्टला कशा पद्धतीने आपण फॉर्मॅट करू शकतो. ओके, ठीक आहे. आता मी या फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करते. पुन्हा एकदा एक पॉईंट मी तुम्हाला सांगते की मी आता चार्टच्या बाजूला क्लिक करते. आता इथे तुम्ही म्हणाल की फॉर्मॅट टॅब नाही, मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला या चार्टवरती क्लिक करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही या चार्टवरती क्लिक करता त्याच वेळेला ह्या चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब आपल्याला दिसेल. आता डिझाईन टॅब ऑलरेडी एक्सप्लेन करून झालेला आहे. आज आपण फॉर्मॅट टॅब पाहूयात, म्हणून मी आता या फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करते. आता या रिबनमध्ये इथे पाहू शकता की इथे फॉर्मॅट सिलेक्शन आहे, रिसेट टू मॅच स्टाईल आहे, त्याचबरोबर शेप फिल इफेक्ट्स आहेत, शेप आउटलाईन आहे, त्याचबरोबर इथे जे टेक्स्ट दिसतोय त्या टेक्स्टचा कलर कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो, त्याला आउटलाईन कशा पद्धतीने देऊ शकतो किंवा टेक्स्टचा इफेक्ट कशा पद्धतीने चेंज करू शकतो. आणि याच फॉर्मॅट टॅबचा यूज करून या चार्टची तुम्ही हाईट आणि विड्थ कशा पद्धतीने चेंज करू शकता. एक तर फर्स्ट मी तुम्हाला सांगितलाच की ज्या वेळेला तुम्ही माऊस पॉइंटर या कॉर्नरवरती नेता आणि लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करून ज्या वेळेला तुम्ही तो ड्रॅग करता त्याही वेळेला त्याची साईज काय होते, चेंज होते. पण ॲक्च्युअल जर तुम्हाला फॉर्मॅट टॅबचा यूज करून साईज या ग्रुपमधून हाईट आणि विड्थ वाढवा असा जर प्रश्न आलाच तर या फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करून इथूनच तुम्ही या साईज ग्रुपमधून हाईट आणि विड्थ चेंज करायची आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. मी या चार्टवरती ऑलरेडी क्लिक केलेला आहे. आता फॉर्मॅट सिलेक्शन या करंट सिलेक्शन ग्रुपमध्ये इथे हा ऑप्शन आहे फॉर्मॅट सिलेक्शन. आता मी या फॉर्मॅट सिलेक्शनवरती क्लिक केल्याबरोबर इथे तुम्हाला नक्की या फॉर्मॅटला कोणता कलर द्यायचा आहे किंवा बॅकग्राऊंडला नक्की काय डिस्प्ले करायचं आहे, टेक्स्चर डिस्प्ले करायचं आहे का कोणता पॅटर्न डिस्प्ले करायचा आहे, त्याच्यासाठी हा फॉर्मॅट चार्ट एरिया इथे तुम्हाला डिस्प्ले झालेला दिसून येईल. आता इथे मी पॅटर्न जर ऑप्शन हा सिलेक्ट केला तर हे पहा अशा पद्धतीने पॅटर्न्स अप्लाय होतात. जो कोणता तुम्ही पॅटर्न सिलेक्ट कराल तो पॅटर्न ॲज अ बॅकग्राऊंड ऑफ द चार्ट तिथे तुम्हाला दिसून येईल. आता मला पॅटर्न नको आहे आणि मग किंवा बॅकग्राऊंड कलर ह्याचा फोरग्राऊंड कलर जर तुम्हाला चेंज करायचा आहे, हे पहा अशा पद्धतीने तुम्ही त्याचा फोरग्राऊंड कलर आणि बॅकग्राऊंड कलर या पॅटर्नसाठी सिलेक्ट करू शकता. हे झालं पॅटर्न. आता तुम्हाला पॅटर्न नको आहे पण तुम्हाला पिक्चर और टेक्स्चर फील हवा असेल तर इथे तुम्ही पिक्चर और टेक्स्चर फील जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्याचमध्ये इथे हा ऑप्शन आहे टेक्स्चर. इथे ऑप्शन आहे टेक्स्चर. आता या टेक्स्चरच्या इथे हा एक टेक्स्चर बॉक्स विथ ब्लॅक डाऊन ॲरो याच्यावरती तुम्ही ज्यावेळेला क्लिक करता त्यावेळेला इथं डिफरंट ऑप्शन्स टेक्स्चर इफेक्ट्स स्टाईल्स आपल्याला दिसून येतात. मग जी स्टाईल तुम्ही सिलेक्ट कराल ती स्टाईल ॲज अ बॅकग्राऊंड ऑफ द टेक्स्ट तुम्हाला दिसून येते. येस, आलं लक्षात. हा आहे पिक्चर और टेक्स्चर फील. अशा पद्धतीने तुम्ही या चार्टला
पॅटर्नचा इफेक्टसुद्धा देऊ शकता किंवा टेक्स्चरचा इफेक्टसुद्धा देऊ शकता. आता पुन्हा तुम्हाला जर रिसेट करायचं असेल तर इथे रिसेट टू मॅच स्टाईल इथे एक ऑप्शन आहे. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा अगोदरचा जो चार्ट होता, जो चार्ट इफेक्ट होता तो ॲज इट इज तुम्हाला इथं दिसून येईल. आणि फॉर्मॅटमध्ये क्लिक केल्यानंतर या फॉर्मॅटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पिक्चर ऑर टेक्स्चर फील आहे. तुम्हाला जर ग्रॅडियंट इफेक्ट वगैरे द्यायचा असेल तिथूनही तुम्ही ग्रॅडियंट इफेक्ट देऊ शकता, पिक्चर इफेक्टसुद्धा देऊ शकता, टेक्स्चर इफेक्ट. समजलं? आता इथून पुढे गेल्यानंतर इथे आहे की शेप फिल. आता शेप फिल म्हणजे काय तर बॅकग्राऊंड कलर तुम्हाला चेंज करायचा आहे. कोणता करायचा आहे तो ऑप्शन तुम्ही शेप फिल प्लेन कलर द्यायचा असेल तर शेप फिलमधून तुम्ही टेक्स्चर इफेक्ट डिसॅपियर करून दुसरा इफेक्ट देऊ शकता. शेप आउटलाईन पण आहे. इथून तुम्हाला जो कलर द्यायचा आहे आउटलाईनला तो आउटलाईनचा कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथे आहे शेप इफेक्ट्स. इथे तुम्ही ग्लो इफेक्ट आहे तो ग्लो इफेक्ट सिलेक्ट करू शकता. हे बघू शकता तुम्ही इथे बाजूला ग्लो इफेक्ट अप्लाय होतोय. जो इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करताय, जो कलर तुम्ही सिलेक्ट करताय तोच कलर ॲज अ ग्लो म्हणून डिस्प्ले होतोय. त्याच्या पुढे आहे टेक्स्ट. आता शेप फिल आणि टेक्स्ट फिलमध्ये काय फरक आहे तर शेप फिल हा शेपच्या रिलेटेड असतो आणि टेक्स्ट फिल हा टेक्स्ट विचेवर टेक्स्ट तुम्ही जे टाईप केलेलं आहे त्या टेक्स्टच्या रिलेटेड आहे. आता टेक्स्ट फिल जर तुम्हाला टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर ही तुमच्या गोष्ट लक्षात येईल की कशा पद्धतीने टेक्स्टचा कलर चेंज होत आहे. याला म्हणायचं टेक्स्ट फिल. येस, टेक्स्ट फिल. तिथून टेक्स्ट आउटलाईन जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला कोणती आउटलाईन हवी आहे त्या टेक्स्टला तो ऑप्शन तुम्ही टेक्स्ट आउटलाईनमधून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट इफेक्ट. याच्यामध्ये ग्लो इफेक्ट ही आहे. हे पहा, ज्या पद्धतीने तुम्ही शेपला इफेक्ट देऊ शकता ग्लो इफेक्ट त्याच पद्धतीने तुम्ही टेक्स्टला सुद्धा ग्लो इफेक्ट देऊ शकता. तुमच्या लक्षात येईल की ग्लो हा टेक्स्टला अप्लाय होतोय आणि विचेवर कलर आय एम सिलेक्टिंग दॅट कलर तो कलर त्या टेक्स्टला अप्लाय होतोय. ओके. आणि आता शेप फिल झालं, टेक्स्ट फिल झालं. आता इथून तुम्हाला जर या चार्टची साईज कमी किंवा जास्त करायची असेल तर इथे एकतर बाय ड्रॅगिंग तुम्ही त्या चार्टची साईज कमी किंवा जास्त करू शकता किंवा जसं मी सांगितलं की या फॉर्मॅट टॅबमध्ये साईज ग्रुपच्या अंडर हाईट आणि विड्थ हा ऑप्शन आहे. फक्त त्याच्या अप ॲरोवरती ज्यावेळेला क्लिक करता त्यावेळेला त्याची साईज हाईट वाढते आणि विड्थवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्याही वेळेला काय होत आहे विड्थ वाढत आहे. अशा पद्धतीने हाईट आणि विड्थचा यूज करून तुम्ही त्या चार्टची साईज अगदी सहजरित्या कमी किंवा जास्त करू शकता. हे झालं चार्ट टूलच्या अंडर असणाऱ्या फॉर्मॅट टॅबबद्दल. सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा आणि कशा पद्धतीने मी चार्टचा टेक्स्चर इफेक्ट चार्टला अप्लाय केलेला आहे, त्याचा कलर कशा पद्धतीने चेंज केलेला आहे किंवा त्याची साईज कशा पद्धतीने मी कमी जास्त केलेली आहे. सेम स्टेप्स तुम्ही फॉलो करा. तुम्हाला अगदी सहजरित्या हे प्रॅक्टिकल कंप्लीट करता येईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.